सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. अहवालामध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई. जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली स्पष्टोक्ती. एफआयआर न करणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करतायत. फडणवीसांची टीका. मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर. महिला बालकल्याण रुग्णालयाचं करणार उद्घाटन, तर सिरोंचामध्ये खासगी मेडिकल कॉलेजचंही होणार भूमिपूजन. मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो, अजित पवारांना याबाबत काहीच माहिती नाही, असं कसं होईल? जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही? जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक. स्थानिक निवडणुकीत कोल्हापुरात मविया एकत्र लढणार. जागा वाटपाबाबत सामोपचारानं चर्चा करून निर्णय घेण्यावर बैठकीत एकमत. मात्र सतेज पाटील यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार. मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा फक्त 3 कोटीत लाटली. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुंबईत उमेदवार निवडीसाठी भाजपचा पॅटर्न ठरला. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार. तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष. निवडणूक निरीक्षक प्रत्येक वॉर्डचा रिपोर्ट कार्ड तयार करणार. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस. दुपारी 2:30 वाजता ठाकरे यांची पत्रकार परिषद, तर संध्याकाळी 6 वाजता संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द होणार. कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी एमेडिया कंपनीचा अर्ज. दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार. महसूल विभागाकडून स्पष्ट. व्यवहारात सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल. पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर, तर व्यवहारात 1 रुपयाही दिला गेला नाही. मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली? चौकशीतूनच समोर येईल. अजित पवारांचा खुलासा. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.